हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहात ना? मजेत राहा. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. चला, आमचे साहेब गेले ATMमध्ये पैसे काढायला. नाही भेटले, काढले नाही. त्यांनी पिन कार्ड टाकलं पण पिन कोड वेगळा टाकला. आता आशू गेली, आशूनं काढून आणले. आशू दाखव. आशू बघ ना इकडे. हाय कर. चला आता आपण चाललो आहे. आता त्र्यंबकेश्वरला जायचं होतं. आता इथं 5:15 वाजले. ट्रॉफिक आहे, फाट्यावर खूप ट्रॉफिक होती. चला आपण चाललो आहे जैन मंदिराकडे. नाशिक मुंबई हायवे रोड आहे हा मेन. इगतपुरी घोटी हा रोड आहे हा त्यासाठी. आणि आपल्या विल्लोरी गावात विल्लोरी गाव तिथं जैन मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा किती छान आहे. रोड बघा, ट्रॉफिक पण लागली आता इथे पण. आपल्या इथंच 5-6-5:30 वाजले आता इथंच. चला, आपल्याला 6 वाजेपर्यंत आपलं दर्शन झालं पाहिजे. 6ला बंद असतात. तेव्हा इथं पण आपल्याला यायचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे गार्डन आहे. वन उद्यान. चला, आपल्याला तेवढ्याच. तेव्हा हे मंदिर आहे बघा. आलं आता. रस्त्याचे कामं चालू होतं. आपल्याला पार पुढे जाऊन आपल्याला परत मागे रिटर्न यायचं आहे. त्या साईडनं जायचं आहे आपल्याला, त्या रोडनी तिकडच्या. रोडचे काम चालू आहे मध्ये. पण आपल्याला फार पुढे यावं लागलं आपल्याला तेवढ्यासाठी. आता इथं टर्न घेत आहे. अवे मंदिर आहे. आता या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला इथं काम चालू आहे रस्त्याने. आता फार पुढे जावं लागेल. पुढून आपल्याला टर्न घ्यायचा आहे. छान आहे मंदिर. मी पण पहिल्यांदाच बघते. चला, तुम्हाला पण दाखवते आता. हे कसं आहे बघा मंदिर. असं आहे. हे पुढे मंदिरचं मेन गेट आहे. तर आपली गाडी आता नाव वगैरे नंबर विचारतात गाडीचा, कुठून आली ती. चला, आता गाडी पार्किंगला लावतोय आपण आतमध्येच. हे छोटाले रूम आहे हे इथं. जे मंदिरातले हे जे असे छोटे कामं करतात त्यांच्यासाठी छोटाले रूम आहे इथं. चला, आता उतरलो आम्ही खाली. चला गाडी. चला, चाललो आहे मंदिरामध्ये. चला, तुम्हाला दाखवते आता पुढचं. हे असं आहे जैन मंदिरचं. आणि खूप छान वातावरण बघा इथलं. एकदम झाड आहे. किती छान वाटतं. आणि खूप मोठं दिसतं ते. खूप मोठं आहे. बघू शकता बघा किती छान आहे बघा मंदिर. आणि खूप झाडं वगैरे, एकदम गार्डन. खूप छान वातावरण, शांत वातावरण आहे एकदम. हे आता गुजराती ते काय आपल्याला कळत नाही, मारवाडी. तर हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे इथं आपल्या राहण्याची वगैरे सोय पण आहे. भक्तिनिवास म्हणून. हे बघा, इथं भक्तिनिवाससाठी आपल्याला राहण्याची सोय पण आहे. हे मंदिरचं हे गेट आहे आपलं. आणि इकडे छोट्याल्या मुलांसाठी बघा सर्व असं खेळणे आहे. बघू शकता किती छान वातावरण, शांत वातावरण आहे. हे बघा,
इथं पण भक्ती निवास आहे. हे बघा झाड आहे बघा, किती छान वाटतात. एकदम वातावरण एवढं छान आहे मंदिराचं प्रवास. बघू शकता किती छान बघा. एकदम म्हणजे गार्डन वगैरे, झाडे आणि सुंदर असं ठिकाण आहे जैन मंदिरचं. इथं लाइटिंग वगैरे रात्रीची छान वाटते. झाडाला बघा, गार्डन बघा छोटं आणि छान आहे. प्रत्येक ठिकाणी असे चिमण्यांना याला पाणी चारा तिथं लावलेले, पाणी पिण्यासाठी पण लावले. हे बघा इथं लग्नाचा हॉल आहे वाटतं जैन मंदिरचं. इथे हवे हे छोटे छोटे मंदिर आहे. इथं म्हणजे जेवण बनवले जाते त्या बाजूला. गवती चहा बघा किती छान आहे. किती मोठा गवती चहा बघा. हे बघा इथं हे बाजूला समोर दिसतं ना, तिथं ते जेवण वगैरे बनवले जातं. आणि हे हॉल आहे, लग्नाचा हॉल आहे जैन मंदिरामध्ये. म्हणजे खूप मोठं मंदिरचा हे जवळजवळ 5 ते 10 एकर म्हणतात ना, तेवढं जागा आहे, परिसर एवढा. बघू शकता इथं हे पण छोटे छोटे असे हे पण निवाससाठी पण असे राहण्याची सोय वगैरे. आपलं छान वाटतं वातावरण. गार्डन आहे इथले. गार्डन हे पण छान, फुलं वगैरे खूप छान. सोलरचं हे लावेल, सगळं सोलरवर लाईटचं आहे. गुलाबची फुलं बघा छान, गुलाबी आहे. इथं बघा गार्डनची कटिंग किती छान केली, गोल. चला इथं पण आता थोडं इथं बांधकाम चालू आहे. आणि हे बघा खाली येते, त्या साईडने आपल्याला खालून यावं लागतं. इथं पण बांधकाम चालू आहे. असं काही कारण खूप मोठं मंदिर आहे. हे आपल्याला अजून मंदिर लागलं नाही. हे सगळं मंदिरचा परिसर आहे इथला. हे छोट्याले इथं पण दिसतं बघा खाली येण्यासाठी. मंदिराच्या साईडून म्हणजे कडेला हे कमान प्रत्येक ठिकाणी बरेच 2-3 कमाने याचे. इथं सुरुवातीलाच आपल्याला गाय दिसते बघा, गाय आहे, छोटस वासरू आहे हे बघा. आणि हे मेन मंदिर आहे, मेन पुढे हे छोट बघा. गार्डनचं किती छान दिसतं बघा. गाय हे बघा, गाय, छोटे सासरू आणि कोणाला आपल्याला इथं पण असं सर्व गायींचे फोटो वगैरे लावले. आणि काच हे बघा, हे आपल्याला इथं दक्षिणा टाकू शकतो आपण गाईला. म्हणजे हे बघा, आयशू तिचे पप्पा आहे इथं. चला फोटो काढायला आता बंदी. इथं तुम्हाला तसं बाहेरून मंदिर दाखवते. छान वाटतं ना गाईचं. आणि पूर्ण पॅक येते काचीच्या ह्याच्यात, खूप छान वाटते तसे. आणि फुलं पण बघा किती छान, चाफ्याचं फुल आहे बघा. छान आहे ना एकदम मस्त. वास पण छान येतो त्याचा. हे मंदिर आहे मेन म्हणजे. आणि आतमध्ये आपल्याला परमिशन नाही आहे फोटो काढायला.
हे मंदिर बघा, बघू शकता हे खूप आहे, 3 मजली मंदिर आहे हे आणि चारमुखी दरवाजे आहे ते. एकच म्हणजे मंदिराला चारमुखी मंदिर आहे आणि 3 मजली आहे पूर्ण. बघू शकता गायांचं सर्व. आणि हे मी 3ऱ्या मजल्याहून आम्ही शॉट काढाय स्क्रीन, हे 3ऱ्या मजल्याहून आपल्याला दिसत आहे एकदम. आणि फुलं बघा, आलो बाहेर आम्ही आता. हे बघा झाड एवढं उंच आहे पण फुलं बघा किती त्याला. बघू शकता बघा, बाहेर आलो आता आम्ही. हे बघा इथं भक्ती निवास म्हणून आहे रूम. हे बघा आता आम्ही इथं बसलोय, 10-15 मिनटं बसतो. थोडंसं बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला, चला. हे बघा सर्व इथं असं छान. रात्री आम्हाला इथं 7-7:30 वाजून गेले. हे बघू शकता किती छान आहे. आणि फुलं बघा किती उंच झाड आहे. आपल्या छोट्या झाडांना फुलं असतात. हे एवढं उंच झाड आहे बघा, किती फुलं आहे त्याला. तुम्हाला दाखवते, थांबा 1 मिनटं. हे बघा आता तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा खूप फुलं आहे. झूम केलं आहे बघा, किती फुलं आहे बघा. एवढं उंच झाड आहे पण कोणतं फुलं आहे तेच नाही माहिती. खूप छान वातावरण. जरा थोडं आम्ही फोटो वगैरे काढले तिथे बाहेर. आता चला फोटो वगैरे काढले. आता चला, आता जायचं आपल्याला बाहेर. चला असून फोटो काढे. चला इकडं आता बाहेर आलो. परत इथं पण एक छानशी गाय, व्हाईट गाय आहे बघा, वासरू आहे. मला इथं एवढं माहीत नाही आहे, मी पण पहिल्यांदाच बघते. तुम्हाला पण दाखवते आता. हे बघू शकता तुम्ही. आणि खूप छान वातावरण, शांत वातावरण एकदम. मन एकदम प्रसन्न होतं इथं बघून. चला हे बघू शकता तुम्ही बघा, किती छान वाटतं बघा. पूर्ण काचीमध्ये येते. हे बाहेर बघा, हे मेन गेट आहे. हे आपल्याला चाललो आहे आता बाहेर आपण. चला आपल्याला इथं 7:30-7:45 वाजले. हे बघू शकता असं मंदिर आहे ते रात्रीचं. हे बघा, चला आता आपल्याला जायचं आहे. आपल्याला तुम्हाला बाहेरून दाखवते रस्त्यावरून, रोडच्या. मुंबई हायवे रोड आहे, त्याच रोडने लागतं आपल्याला हे मंदिर बघा. आता हा रोड नाशिककडे चालला आहे, मुंबई नाशिक रोड. हे बघा, बघू शकता किती छान आहे मंदिर बघा. चला आता पुढे. चला आता आपल्याला 8 वाजले. आता घरी चाललोय आपण बघा. बघू शकता बघा किती गर्दी असते रोडने. चला आपण फोटो वगैरे काढते, तुम्हाला पण दाखवते. चला हे बघा. ओके, आवडलं लाईक करा.